हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र परमेश्वरा देवबाप्पा, आजच्या या पवित्र दिनी देवबाप्पा, तू आम्हासाठी एक विधी स्थापन करून दिलास की जेणेकरून देवबाप्पा तुझ्या पवित्र रक्ताने आमच्या पापांची क्षमा व्हावी. आणि हे अनंत उपकार देवबाप्पा तू आम्हावर केलेस, म्हणून आम्ही जे उपकार मानतो त्याला आम्हाला धन्यवाद देऊ. हे देवबाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव देवबाप्पा तू आम्हाद्वारे करून घे. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. तुझा हा प्रभोजन विधी आणि हा मौलिक गुरुवार हे प्रभू तू आम्हाला समजावून सांग. सर्व काही तुझ्या गौरवासाठी असते. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो रे बाबा, आमेन. पॅन हा, थँक्यू. आजचा मौंदी गुरुवार जो आहे, तर आपल्याला माहिती आहे मौंदी हा शब्द मॉन्डी लॅटिन भाषेतला आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये मॅन्डेट म्हणतात. मॅन्डेट आणि मॅन्डेट म्हणजे आज्ञा. तर प्रभू श्री ख्रिस्ताने एक शेवटची आज्ञा दिलेली आहे आणि ती आज्ञा आत्ताच आपण वाचली. योहान शुभवर्तमान 13वा अध्याय 34 आणि 35 या वचनामध्ये, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. मॅन्डेट म्हणजे आज्ञा. एक नवीन आज्ञा प्रभू श्री ख्रिस्ताने दिली की तुम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे, करावी जशी मी तुम्हावर प्रीती केली. आणि तुमची जर एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे शिष्य आहात. तर प्रीती, आणि याच दिवशी मौंदी गुरुवारच्या दिवशी प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलेलं आहे याच 13व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वचन 4 आणि 5. येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ती पुसू लागला. प्रभू श्री ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले आणि रुमालाने ते पुसले. या मौंदी गुरुवारच्या दिवशी घडलेल्या घटना आहेत. आणि तो भोजनावरून उठला म्हणजे त्याने पहिले काय दिलेलं आहे, प्रभोजन दिलेलं आहे. तर ह्या ज्या घटना आहेत, प्रभोजन देणं, शिष्यांचे पाय धुणे, पुसणे आणि शिष्यांना एक नवी आज्ञा देणे, आणि यामुळं हा मौंदी गुरुवार हा नम्रतेचा आणि प्रीतीचा मौंदी गुरुवार असं आपल्याला माहिती पडतं शास्त्रावरून. नम्रतेचा गुरुवार म्हणजे मौंदी गुरुवार, कारण त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आणि प्रीतीचा गुरुवार म्हणजे मौंदी गुरुवार, कारण त्याने एक नवीन आज्ञा दिली की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आणि जर तुम्ही एकमेकावर प्रीती केली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. नम्रता आणि प्रीतीचा गुरुवार म्हणजे मौंदी गुरुवार. यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने काय केलेलं आहे तर आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. ते इतकी नम्रता की जो स्वर्गीय राजा, स्वर्ग ज्याचं सिंहासन आहे, पृथ्वी ज्याचं पदासन आहे, तो इतका लीन आणि नम्र झाला की ज्याच्या दिमतीला असंख्य देवदूत असतात. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, देव ज्याने शब्दाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो स्वतः मनुष्य झाला. इतका लीन आणि नम्र झाला की तो मनुष्य होऊन त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. तो गुरुजी असूनही त्याने काय केले, आपल्या शिष्यांचे पाय धुतले. यावरून आपल्याला नम्रता त्याची दिसून येते आणि आपल्याला तो नम्र होण्यास शिकवतो. जर आपण पुण्याला UBS या ठिकाणी गेलात, युनियन बिब्लिकल सेमिनरी, हे बायबलचं ट्रेनिंग कॉलेज आहे. UBS पुण्याला बिबेवाडी या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर एंट्रन्सला, डोंगरावरचं फार सुंदर ठिकाण आहे, एंट्रन्सला तुम्हाला येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुतो हे तुम्हाला स्टॅच्यू दिसतील. काही येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुत आहे. म्हणजे नम्रतेने सुरुवात बायबल शिकताना.
आपण केली पाहिजे, असा त्यांचा तो मेसेज आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलो आहे. आणि त्यांनी ती सेवा केलेली आहे. त्याने आपल्या शिष्यांचे काय केले, पाय धुतले आणि ते रुमालाने पुसले. तर त्या UBS मध्ये तोच मेसेज त्यांनी दिलेला आहे की नम्रता, पहिले आपण नम्रता शिकलं पाहिजे. येशू ख्रिस्त जर नम्र झाला तर आपण जे त्याचे चेले, शिष्य, लेकरं, आपण त्याच्यासारखे नम्र असलं पाहिजे. आणि मग तिथं आम्ही शिकत असताना काही अनुभव घेतले. तिथे रेसिडेन्शियल सेशन असतात. राहत असताना एक आठवडाभर आम्ही कधीही दुपारी, संध्याकाळीच्या वेळी किंवा सकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा एखाद्या ते शिक्षकांची घरं तिथेच आहेत, बंगले आहेत, तिथे जायचं, बेल वाजवायची आणि मग ते शिक्षक दरवाजा उघडतात आणि आनंदाने तुमचं वेलकम करतात. ओळख नाही, पळख नाही, पण त्यांना माहिती आहे की हे स्टुडंट आहे. आणि ते बोलतात या बसा. पहिले कोण आला, कशाला आला, काय काम आहे, असं काय, या बसा, कारण आम्ही स्टुडंटच आहोत हे त्यांना माहिती आहे. आणि मग ते पाणी विचारतात किंवा चहा विचारतात आणि मग का आला, काय शंका आहे. तर हे जे आहे, आपल्या ओळखीचे लोक आल्यानंतर आपण हे नम्रतेने त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आपले नातेवाईक, आपले ओळखीचे लोक, आपले मित्र हे जेव्हा आपल्याकडे येतात, वेळ काढून येतात तेव्हा, किंवा काही कारण असेल तेव्हा आपण त्यांचं नम्रतेने काय केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. मग आम्ही त्यांना शंका विचारायचो, म्हणजे आणि मग ते आमच्या शंकांचं निरसन करायचे. अगदी त्याला अर्धा तास लागू दे किंवा 1 तास लागू दे, परंतु ती तेवढा वेळ देतात आणि द्यायची. आणि ही जी नम्रता आहे ही आपल्याला पाहून पण शिकायला मिळते. तर UBSला अशा पुष्कळ गोष्टी पाहून आपल्याला शिकायला मिळतात आणि तिथं चांगले झालेले जे विद्यार्थी आहेत, तयार झालेले विद्यार्थी, ते चांगली सेवा करत आहेत. देवबापाची स्तुती असो, कारण देवाचं वचन आहे मत्ती 5:16 मध्ये की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करा. तर ही नम्रता येशू ख्रिस्ताकडून आपल्याला शिकायची आहे. नम्रता म्हणजे काय, आपलं पोस्ट, पोझिशन, फायनान्शियल स्टेटस विसरून जाईल, फॉरगेट, आणि लीन आणि नम्र होऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या दरवाजात यायचं. एव्हरीथिंग झिरो, आपलं जे काय आहे, संपत्ती वगैरे सगळं झिरो. आपण लीन आणि नम्र होऊन प्रभू श्री ख्रिस्ताच्या दरबारात यायचं आणि मग उंच होऊन जायचं, आशीर्वादित होऊन जायचं. याला काय म्हणतात, नम्रता म्हणतात. दावीद राजाचं फार सुंदर उदाहरण आहे. तो जेव्हा कोश दावीदपुरा सियोन नगरीमध्ये आणत होता तेव्हा तो राजा होता आणि तरी तो कोशापुढे अतिशय लीन आणि नम्र होऊन नाचला, बेभान होऊन नाचला, आवेशाने नाचला, असं आपल्याला बायबल सांगतं. वाचूया आपण 2 शमूएल 6 अध्याय 14 वचन. 2 शमूएल 6:14. आमेन, थँक्यू. दावीद सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला. सणाचा एफोद आपण घालतो ना, तसं दावीदाला इतका आनंद झाला होता की हा कोश माझ्या दावीदपुरात येतोय, घरात येतोय आणि आम्ही कोश म्हणजे देवाची उपस्थितीत येत आहे. तर त्याने कमरेस काय एफोद गुंडाळलं होतं आणि तो आवेशाने नृत्य करत चालला. तो बेभान झाला, तो विसरला की तो स्वतः इस्रायलाचा कोण आहे, राजा आहे. तर पोस्ट, पोझिशन, फायनान्स हे सगळं जेव्हा झिरो होतं तेव्हा आपण देवापुढे काय होतो, लीन आणि नम्र होतो. आणि तेव्हा देव काय करतो, आशीर्वादित करतो आणि काय करतो, उंच करतो, उंच करतो, उंच करतो. आणि दावीदाला देवाने कसं केलं, उंच केलं. इतका मोठा दावीद राजा झाला की जगभरात त्याचं नाव आहे, किंग डेव्हिड. कुठेही कुठल्याही देशात जाऊन विचारा, किंग डेव्हिड. कुणालाही विचारा, दावीद राजा, किंग डेव्हिड. ज्यूजना माहिती आहे, मुस्लिमांना माहिती आहे, ख्रिश्चनांना माहिती आहे, इतरांना पण माहिती आहे. फार मोठा
पराक्रमी की ज्याने एकही युद्ध हरलं नाही असा राजा म्हणजे राजा दावीद. आणि परमेश्वर म्हटलेलाच आहे की पृथ्वीवर तुझं नाव थोर करीन, आणि त्याप्रमाणे केलं त्याने. पहिले इतिहास 17 अध्याय 8व्या वचनामध्ये तसं म्हटलेलं आहे. पहिले इतिहास 17:8. आणि तो अध्याय तसाच उघडा असू दे. पहिले इतिहास 17:8. जिकडे तू गेलास हा 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 आमेन. जे थोर पुरुष पृथ्वीवर अख्ख्या जगात जे थोर पुरुष झाले त्याच्याप्रमाणे मी तुझं नाव करीन. परमेश्वर दावीदाला बोलत आहे. आणि केलं परमेश्वराने. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जावा, किंग डेव्हिड इज फेमस. याचं कारण काय? तर देवापुढे अतिशय नम्र होता. देवाचा कोश त्याच्या दावीदपुरात येत होता, तेव्हा तो अतिशय त्याची पोस्ट पोझिशन राजा हे विसरून नाचला तो. आणि देवाला काय केलं? त्यांनी मान दिला. आणि तो स्वतः काय म्हणतो राजा असून? याच अध्यायामध्ये बघा, पहिली इतिहास 17 अध्याय 16 वचन. मग दावीद राजा आज जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, हे परमेश्वरा देवा, मी कोण व माझे घराणे की काय की तू मला हे वर आणले. आमेन. हे परमेश्वरा देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणले आहेस. किती नम्रतेने तो बोललेला आहे. मी कोण आहे, माझं घराणं काय आहे, पण तू मला येथवर इतका मोठा राजा बनवलेला आहेस, तू बनवलेला आहेस. आपण काय म्हणतो? मी कष्ट केलं, मी बांधलं, मी केलं, माझं आहे सगळं. आपण जर असं बोलतो तर ते चुकीचं आहे. एका घरी मी हाऊस ब्लेसिंगला गेलो आणि मी वचन काढलं, परमेश्वर घर बांधित नाही तर बांधणाऱ्याचे श्रम घरच आहे. आणि मी या वचनावर संदेश दिला की परमेश्वराने हे देवबापाने तुम्हाला दिलं, देवबापाची स्तुती असो. मग ते म्हणाले, अहो आम्ही कष्ट घेतले, आम्ही दिवसभर राबले, आम्ही घाम घाललाय, आमचं काय आहे? अहो म्हटलं, ते करण्यासाठी पण देवाने तुम्हाला शक्ती दिली ना. तुम्ही जर बिछाण्यावर पडून राहिला असतं तर बांधलं असतं का? नाही ना. हा, म्हणून प्रत्येक गोष्टी देवाला मान द्या. आणि ही सत्य घटना आहे, मला असा अनुभव आला होता एक ठिकाणी. तर परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? मान दिला पाहिजे. परमेश्वरांनीच हे सर्व माझ्या जीवनामध्ये आशीर्वादाचं कारण झालेलं आहे. हे दावीद जर बोलतो तर आपल्याला पण बोललं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त जर लीन आणि नम्र होतो तर आपणही लीन आणि नम्र होण्यास व्हायला पाहिजे. आणि मग देवाचं वचन आहे नीतिसूत्र 18 अध्याय 12 वचन वाचूया. नीतिसूत्रे 18 अध्याय 12 वचन. आधी नम्रता मग मान्यता. जर आपण लीन आणि नम्र होऊन परमेश्वरापुढे आलो आणि प्रार्थना केली तर मान्यता, तर देवबाप काय करतो? ती प्रार्थना मान्य करतो. आधी नम्रता मग मान्यता. आणि येशू ख्रिस्ताने पण आपल्याला हे शिकवलेलं आहे. नीतिसूत्रामध्ये पण आपल्याला हे माहिती आहे. आणि जर आपण देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन झालो तर देवबाप काय करतो? आपल्याला उंच करतो. असं पण वचन आहे. पहिले पेत्र 5 अध्याय 6 वचन वाचूया. पहिले पेत्र 5 अध्याय 6 वचन. हा, यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे हा, तो योग्य वेळेस तुम्हाला उंच करेल. देवाच्या पराक्रमी हाताखाली आपण लीन आणि नम्र होऊन आलं पाहिजे. कधी दाखवतो आपण लीन आणि नम्रता? जेव्हा आपण, आज तुम्ही कसं वेळेच्या आधी आला, 7च्या आधी चर्च भरलेलं होतं नाही का? तुम्ही लहान असताना तुमची आई जर तुम्हाला भेटायला येणार असेल, तुम्ही बाहेर कुठे हॉस्टेलवर असाल, आम्ही हे अनुभवलंय जीवन, तर आम्ही 1-1 तास आधी आईची वाट बघायचो, तिथं जाऊन यायचो, बस स्टॉपवर थांबायचो, बस यायच्या आधी उगाचच तिथे रेंगाळायचं. ही काय आहे? आतुरता आहे, उत्सुकता आहे, भेटायचं आहे आईला नाही का? तसं आपण आपल्या देवाला भेटायला येतो, त्याचं वचन ऐकायला येतो. आपण
याद्वारे दाखवून देतो की हे प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्या पुढे नम्र आहे. आणि आपण वेळेच्या आधी देवाच्या मंदिरामध्ये येतो, त्याच्या वचनाला मान देतो, तेव्हा आपण दाखवून देतो की मी देव बाप्पा तुझ्या पुढे लीन आणि नम्र असा आहे. आणि मग देव बाप्पा आपल्याला काय करतो, उंच करतो. जसं दाविदाला परमेश्वराने अख्ख्या जगामध्ये थोर केलं, तसं परमेश्वर आपल्यालाही काय करतो, उंच करतो. देवबापाची स्तुती असो. त्याने या मौंदी गुरुवारच्या दिवशी जी नम्रता सांगितली ती आपण शिकली पाहिजे. त्याने शिष्यांचे पाय धुतले, आपण त्या नम्रतेमध्ये राहिलं पाहिजे. प्रभू समोर आणि इतरांसमोरही अत्यंत नम्रतेने राहिलं पाहिजे. राग नको, द्वेष नको, मत्सर नको, आरडाओरडा नको. शांतीचा अधिपती परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त आहे, तर आपण शांतीमध्ये राहिलं पाहिजे. देवबापाची स्तुती असो. लग्न होतं तेव्हा आपण एक करार करतो. काय करतो? करार. आणि ते करार लेखी असतो, सर्टिफिकेटवर सह्या असतात, नाही का? आणि त्या कराराचं एक चिन्ह पण असतं. ते चिन्ह आपण गळ्यामध्ये मंगळसूत्र म्हणा किंवा चेन म्हणा किंवा अंगठी म्हणा एकमेकाला घालतो, बरोबर आहे ना? जर करार असेल तर त्याचं काय असतं, एक चिन्ह पण असतं, बरोबर. आणि मग तो करार आपण पाळतो. लग्नाचा करार आपण पाळतो. आयुष्यभर पतीने पत्नीशी आणि पत्नीने पतीबरोबर एकनिष्ठ राहायचं आहे. हा तो काय असतो, करार असतो. म्हणजे जेव्हा करार असतो तेव्हा करारामध्ये काय असते, चिन्ह, बरोबर आहे ना? करारामध्ये एक काय असतं, चिन्ह. परमेश्वराने एक करार केला मनुष्याबरोबर. परमेश्वराने एक करार केला मनुष्याबरोबर, तो मनुष्य नोहा. कोण आहे? नोहा. तो काय करार होता? यापुढे जगाचा नाश मी पाण्याने करणार नाही, हा एक करार केला परमेश्वराने. वचन उत्पत्ती 9 अध्याय 11 ते 13 वचन. उत्पत्ती 9 अध्याय 11 ते 13 वचन. तुमच्याशी हा करार करून ठेवतो हा की पुन्हा जलप्रलयाने हा प्राणी मात्र नष्ट होणार नाही हा आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही. हा देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये हा त्याप्रमाणे तुमच्या बरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्या युगानुयुग राहणारा तो करार तुम्ही करत आहे. त्याचे हे चिन्ह मी मेघात धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. आमीन. पहा किती सुंदर वचन आहे. नोहा बरोबर करार केला, आणि करार हा शब्द परमेश्वराने वापरला की मी तुमच्या बरोबर करार करतो की इथून पुढे जगाचा नाश मी पाण्याने करणार नाही. आणि त्या कराराचं एक चिन्ह परमेश्वराने काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. आकाशामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. जे मेघात धनुष्य ठेवलं आहे ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचं चिन्ह आहे. म्हणजे आकाशामध्ये जे मेघधनुष्य आपण रेनबो म्हणतो ते ठेवलेलं आहे, ते काय आहे, ते चिन्ह आहे. काय आहे? चिन्ह आहे. कुणामध्ये? परमेश्वरामध्ये आणि सर्व मनुष्यामध्ये झालेल्या कराराचं ते एक चिन्ह आहे. म्हणजे जेव्हा करार होतो तेव्हा चिन्ह असतं. आणि त्या करार जर परमेश्वराने केला असेल तर तो मोडत नाहीच. तो करार मोडत नाही. परमेश्वराने नोहा बरोबर केलेला तो करार आहे. बघा, पाऊस जास्त पडला की आकाशामध्ये आपल्याला रेनबो दिसतो. आणि असं कधी झालं नाही की पाण्याने पुन्हा जगाचा नाश झाला, नाही का? असं कधी झालं नाही. म्हणजे परमेश्वर जो करार करतो तो परमेश्वर पाळतो आणि तो टिकून ठेवतो. आजपर्यंत त्याने टिकून ठेवलेला आहे. आणि एक करार प्रभू श्री ख्रिस्ताने केला आहे आपल्याशी, त्याच्या शिष्यांबरोबर. रक्तात नवा करार. काय केलेला आहे? रक्तात नवा करार. जुना करार पण झाला परमेश्वर नोहा यांच्यामध्ये, तो आजपर्यंत टिकून आहे. येशू ख्रिस्ताने एक नवा करार केला, तो आजपर्यंत टिकून आहे. तो काय? आपण पाहूया. लूक शुभवर्तमान 22 अध्याय 19 आणि 20 वचन. लूक 22, 19, 20. मग त्याने भाकर घेऊन उपकारस्तुती करून ती फोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. हे रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. देवाची स्तुती असो. हा
प्याला रक्तात काय आहे? नवा करार आहे. देवबापाची स्तुती असो. आपण पाहूया ते वचन. मग त्याने भाकर घेऊन उपकार स्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणात ते करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. हा नवा करार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. तो नवा करार त्याच्या रक्तामध्ये झालेला आहे आणि त्याच्या रक्तामध्ये जो नवा करार झालेला आहे तो आपल्या पापक्षमेसाठी त्यांनी केलेला आहे. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आस्थेने ते प्रभोजन घेतो त्याच्या पापांची काय होते? क्षमा होते. कारण त्याच्या रक्तामध्ये क्षमा आहे. पहिले योहानाचं पत्र 1 अध्याय 7 वचन आहे. पहिले योहानाचं पत्र 1 अध्याय 7 वचन. जसा तो प्रकाशात आहे हम्म. तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपण एकमेकांबरोबर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. हा, त्याचा पुत्र येशू म्हणजे प्रभू येशू याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. त्याचं रक्त पवित्र आहे आणि ते आपल्याला काय होतं? सर्व पापांपासून शुद्ध करते. हा त्याच्या रक्तात झालेला नवा करार आहे. आणि जेव्हा करार करतो, करार रक्तातला नवा करार, तेव्हा एक चिन्ह असते. ते चिन्ह कुठलं आहे? ते चिन्ह आहे वधस्तंभ. कुठलं आहे? वधस्तंभ हे चिन्ह आहे. आणि ते वधस्तंभ हे चिन्ह सत्य आहे. वधस्तंभावर येशू ख्रिस्त गेला आणि वधस्तंभ नाहीसा नाही झाला. वधस्तंभ आपल्याला जर माहिती आहे, इतिहास जर बघितला तर इसवी सन 313 मध्ये रोमन सम्राट एक होता, त्याचं नाव कॉन्स्टँटाईन. तर तो सम्राट झाला नव्हता. रोमन सम्राटाचे 4 अधिकारी होते, त्यातला हा एक होता आणि याला सम्राट व्हायचं होतं. हा पहिलं युद्ध हरला पण होता. आणि मालविल ब्रिज एक आहे, त्याच्यावरून तो जात असताना, त्याच्या सैन्याबरोबर जात असताना त्याचं चिन्ह ईगल हे होतं, गरुड. तर त्याला वधस्तंभ दिसला आणि वधस्तंभाचं दर्शन झाल्यानंतर त्याने वाणी ऐकली की मी जिवंत प्रभू येशू, जिवंत परमेश्वर आहे. मी प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. ही वाणी त्याने ऐकली. मी प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. ही वाणी त्याने ऐकली. वधस्तंभाचं चिन्ह त्याने पाहिलं आणि मग त्याने काय केलं? वधस्तंभाचं चिन्ह हे गरुडाचं काढलं आणि तिथे काय ठेवलं? वधस्तंभाचं चिन्ह ठेवलं. आणि वधस्तंभाचं चिन्ह ठेवून तो पुढे युद्धाला गेला आणि ते त्याने दुसरं युद्ध जिंकलं, तिसरं जिंकलं, चौथं पण जिंकलं. आणि तो कॉन्स्टँटाईन हा सम्राट झाला. त्याने येशू ख्रिस्ताची माहिती घेतली. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्याने बेथलेहममध्ये जिथं जन्म झाला तिथे मोठं चर्च बांधलेलं आहे. त्या चर्चचं नाव आहे चर्च ऑफ नेटिव्हिटी, होली चर्च ऑफ नेटिव्हिटी. त्या सम्राट कॉन्स्टँटाईननी इसवी सन 313 मध्ये बांधलेलं चर्च जे आहे ते आजही आहे. आता जवळजवळ 2000 वर्ष झाली. 2000 वर्ष झाली तरी ते चर्च टिकून आहे. इतकं मोठं चर्च आहे. आणि त्या रोमन सम्राटाने ख्रिश्चन धर्माला मान्यता दिली आणि तिथून पुढे लोक चर्च बांधू लागले, चर्चमध्ये उपासना घेऊ लागले, ख्रिस्ती होऊ लागले आणि ख्रिस्ती धर्म आणखी जोरात पसरला. पहिले छोटा छोटा थोडा थोडा संत पौल वगैरे जसं करत होते छोट्या मंडळ्या, पण तिथून पुढे मोठ्या प्रमाणात मंडळ्या स्थापन व्हायला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात चर्चेस बांधायला सुरुवात झाली. हे जे आहे रक्तात नवा करार, तो आहे येशू ख्रिस्ताने केलेला रक्तात नवा करार. आणि त्याचं जे चिन्ह आहे ते आहे वधस्तंभ. ज्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? स्वतःचा जीव अर्पण केला, आपलं स्वतःचं रक्त अर्पण केलं. आणि त्याच पवित्र आणि शुद्ध रक्ताद्वारे आता आपण वचन वाचलं, योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7 वचन, की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचं रक्त आपल्याला पापांपासून शुद्ध करतं. देवबापाची स्तुती असो. आणि हा नवा करार देताना, एक चिन्ह ठेवताना त्यांनी एक आज्ञा दिलेली आहे. ती आपण सुरुवातीला वाचली की तुम्ही एकमेकावर प्रीती करा.
जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर काय करा, प्रीती करा. तर प्रीती हे इतकं चांगली गोष्ट आहे की जर प्रीती आपण एकमेकावर केली तर आपण सर्व ख्रिस्तामध्ये बहीण आणि भाऊ असे होऊ शकतो. आपल्या पती पत्नीमध्ये पण प्रीती पाहिजे, भावांमध्ये प्रीती, बहिणी बहिणींमध्ये प्रीती पाहिजे, मंडळीमध्ये प्रीती पाहिजे, नाही का. देवावर प्रीती पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय, देवावर. तो आपला देव परमेश्वरी आजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली सर्वात मोठी आज्ञा आहे. आणि याबरोबर अशी आणखी एक आहे की जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर. तर ही येशू ख्रिस्ताने दिलेली आज्ञा आहे. हीच आज्ञा अनुवादमध्ये परमेश्वराने दिलेली आहे. हे इस्रायला श्रवण कर, तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि ही प्रीती करणारे आपण जे जर देवावर प्रीती करतो पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, तर आपण एकमेकावर प्रीती करणार. कारण फार सुंदर लिहिलेलं आहे प्रीतीमध्ये. करिंथीकरास पहिलं पत्र 13वा अध्याय. जर आपल्यामध्ये प्रीती नसेल तर आपण कोण आहोत, वाजणारी थाळी किंवा झणझणारी झांज. वाजणाऱ्या थाळीला सूर आहे का हो? सारे गम पद निसा. तनिषा वाजवते छान. सारे गम पद निसा सूर आहे त्याला, नाही, पागलला सूर आहे, पेटीला सूर आहे. तसं वाजणारी थाळीला सूर आहे का? नाही. झांजेला सूर आहे का? नाही. म्हणजे काय, ते बेसूर आहे. बेसूर म्हणून त्याची उपमा दिली आहे. ज्याच्या काही प्रीती नाही तो कोण आहे, वाजणारी थाळी किंवा झणझणारी झांज असा आहे. छान वचन काढले आहे पुढे. 1 करंथी 13वा अध्याय 1 वचन. मी माणसांच्या देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणारी झांज असा आहे. म्हणजे बेसूर आहे ते जीवन. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजव सर्व विद्या अवगत असल्या, डोंगर ढळवता येईल इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. पुढे, मी आपले सर्व धन अन्नदानाला दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, प्रीती फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानत नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. किती सुंदर ही वचन आहे. सर्व काही सहन करते, खरं मानण्यास सिद्ध असते, सर्वाची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. इतकी सुंदर वचन संत पौलाने आपल्याला करंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये 13व्या अध्यायामध्ये दिली आहेत की आपण रुसलं नाही पाहिजे, फुगलं नाही पाहिजे, राग नाही केला पाहिजे, अनितीमध्ये नाही राहिलं पाहिजे, गैरशिस्त नाही वागलं पाहिजे, चिडत नाही बसलं पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे, एकमेकाचा हेवा नाही केला पाहिजे. घरामध्ये आपण कसं राहतो बहीण भावंडाप्रमाणे तसं आपण मंडळीमध्ये पण ख्रिस्तात बहीण भावाप्रमाणे राहिलं पाहिजे. कुणाला दुःख होईल, कोण दुखवलं जाईल असं आपलं बोलणं नसावं. आणि जर चुकून झालं तर आपण लगेच देवाकडे क्षमा मागावी की हे देवा मला क्षमा कर, चुकून माझ्याकडून असं बोललं झालं. कधी कधी होतं असं बोलणं, कधी कधी राग येतो, कधी कधी अपसेट होतो आपण, दुःखाने किंवा आवेशाने कधी कधी आपण बोलतो, पण आपण लगेच परमेश्वरापुढे येऊन काय केली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे. शक्य झालं तर त्या व्यक्तीची पण क्षमा मागितली पाहिजे. तर आपण काय करतो, प्रीतीमध्ये असतो. आणि जर प्रीतीमध्ये आहोत तर रोम 13:10 वाचूया आपण. रोम 13:10. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही. हा हा, प्रीती नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. म्हणजे जर आपण प्रीती केली तर आपण पूर्ण नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे. मग किती सोपं आहे. जर आपण प्रीती केली एकमेकावर तर आपण पूर्ण नियमशास्त्राचं पालन केल्यासारखं आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो जर तुम्ही एकमेकावर प्रीती केली तर माझे शिष्य आहात. मग आपल्याला जर येशू ख्रिस्ताचं शिष्य व्हायचं आहे तर आपण एकमेकावर प्रीती केली पाहिजे. आणखी एक वचन वाचूया. 1 पेत्र 4 अध्याय 8 वचन. 1 पेत्र 4:8. एकमेकावर हा निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रात कापून टाकते.
हा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. किती मोठा आशीर्वाद आहे. पापांची रास जरी असेल तरी ती झाकून टाकते जर आपण प्रीती केली एकमेकावर तर. म्हणजे अख्खं नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे. पापांची रास आपली झाकली जाते. तर आपण प्रीतीमध्ये जर राहिलो, एकमेकाला समजावून घेतलं, एकमेकाचं सहन केलं, एकमेकाला दोष न लावता एकमेकाचं सहन केलं आणि एकमेकाला क्षमा केली, परमेश्वरापुढे नम्र राहिलो, तर आपण प्रीती एकमेकावर करतो, तर आपण येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत आणि तर आपण नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यासारखं आहे. करार एक केला परमेश्वराने नोहा बरोबर, है ना, की जगाचा नाश मी पुन्हा पाण्याने करणार नाही. त्याचं चिन्ह आकाशात ठेवलं, रेनबो, मेघधनुष्य. तसाच करार येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्तात नवा करार केला. त्याचा विधी आहे प्रभोजन विधी. माझ्या स्मरणात हे करा. त्याचा विधी आहे प्रभोजन विधी. त्याचं चिन्ह आहे वधस्तंभ. आणि म्हणून वधस्तंभाला घेऊन वधस्तंभाच्या पायथ्याशी प्रभू ख्रिस्ताच्या चरणाशी आपण लीन आणि नम्र होऊन येऊया. नम्रता आणि प्रीती शिकवणारा हा मौद्री गुरुवार आपण इथून पुढे आतापर्यंत पाळत आलो आहोत, तसा इथून पुढे आयुष्यभर पाळूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवबाप्पा, नम्रतेने आणि प्रीतीने आम्ही राहावं. तुझ्या आत्म्याने देवबाप्पा आम्ही एक असावं असं तू तयारी कर. आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त बाप्पा. आमेन.